गाईज आजचा व्हिडिओ खूप युनिक, इम्पॉर्टंट आणि यूजफुल असणार आहे. कारण की या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशमध्ये जर कोणी क्वेश्चन विचारला तर त्याला आन्सर कसं करायचं किंवा आपणच इंग्लिशमध्ये क्वेश्चन कसा विचारायचा या पद्धतीनं आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे, कसं चाललंय? नाव युअर टर्न. गुड. हाऊज इट गोईंग? हाऊज इट गोईंग. आता हाऊज जे अपॉस्ट्रॉफी यस आहे याचं मीनिंग काय होतं? हाऊ इज. क्लिअर? आपण जनरली काय म्हणतो? चांगलं चाललंय. नाव युअर टर्न. गुड. इट्स गोईंग वेल. इट्स गोईंग वेल. जर तुम्हाला म्हणायचं असेल की ठीक ठाक चाललंय तर सिंपल म्हणा इट्स गोईंग सो सो. इट्स गोईंग सो सो. किंवा रोजच्या सारखंच असं जर म्हणायचं असेल तर सिंपल म्हणा ॲज युज्युअल. ॲज युज्युअल. कोणतंही तुम्ही आन्सर देऊ शकता. तुझा दिवस कसा होता? हाऊ वॉज युअर डे? हाऊ वॉज युअर डे? खूप छान होता. इट वॉज ग्रेट. इट वॉज ग्रेट. आता इट वॉज ग्रेट म्हटल्यानंतर तुम्ही थँक्स फॉर आस्किंग असंही पुढे म्हणू शकता किंवा विचारल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर आस्किंग. काम कसं चाललंय? हाऊज वर्क गोईंग. हाऊज वर्क गोईंग. चांगलं चालू आहे, काही खास नाही. इट्स गोईंग वेल, नथिंग स्पेशल. इट्स गोईंग वेल, नथिंग स्पेशल. जर एखाद्या क्वेश्चनचा आन्सर किंवा एखादा क्वेश्चनच तुम्हाला आला नाही तर काय करायचं आहे? मी जेव्हा ते क्वेश्चन किंवा त्याचा आन्सर सांगते त्यावेळेस माझ्यासोबत ते मोठ्यानं बोलायचं आहे, जेणेकरून तुमची टंग ट्विस्ट होईल. किंवा जर तुम्हाला म्हणायचं आहे की ठीकठाक आहे, काही वेगळं नाही, नेहमीचंच. नाव युअर टर्न. ट्राय करा गाईज. गुड. इट्स फाईन, नथिंग डिफरंट ॲज युज्युअल. इट्स फाईन, नथिंग डिफरंट ॲज युज्युअल. इट्स फाईन, नथिंग डिफरंट ॲज युज्युअल. तुला काय झालं आहे? व्हॉट्स हॅपन टू यू? व्हॉट्स हॅपन टू यू? काही नाही. नथिंग. नथिंग. तुझी तब्येत ठीक नाही का? आर यू नॉट फिलिंग वेल? आर यू नॉट फिलिंग वेल किंवा आर यू फिलिंग सिक? आर यू फिलिंग सिक दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही बोलू शकता. किंवा याच्या अजून काही दुसऱ्या पद्धतीने जर तुम्ही बोलत असाल किंवा तुमच्या माइंडमध्ये तसं आलं असेल तर मला कमेंट करा. हो, माझा घसा दुखत आहे. येस, आय हॅव सोअर थ्रोट. येस, आय हॅव सोअर थ्रोट. किंवा आता इथे मी सोअर थ्रोट घेतला आहे. जर तुम्हाला म्हणायचं असेल की मला सर्दी आहे किंवा खोकला आहे, आय हॅव कोल्ड. किंवा तुम्हाला म्हणायचं की मला माझा कान दुखतोय, आय हॅव ॲन इयर एक. असं तुम्ही इथे वेगवेगळ्या पद्धतीने बोलू शकता. तू काल काय केलं? गुड. व्हॉट डिड यू डू यस्टरडे? व्हॉट डिड यू डू यस्टरडे? मी पार्टीला गेले होते. आय वेंट टू अ पार्टी. आय वेंट टू अ पार्टी. गाईज तुम्हाला अशाच प्रकारे प्रॅक्टिस करायची असेल तर आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज आहेत असे, जे की इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस सिरीज या नावाने. प्लेलिस्टमध्ये जायचं आहे, ही सिरीज बघायची आहे, हे सिरीज ओपन करायची आणि सगळे व्हिडिओ बघायचे, जेणेकरून तुम्हाला खूप सारे सेंटेन्स तोंडपाठ होतील. काल रात्री तू जेवण बनवलंस का? गुड. डिड यू कुक डिनर लास्ट नाईट? डिड यू कुक डिनर लास्ट नाईट? डिनर. डिनर म्हणजे काय? रात्रीचं जेवण, म्हणून आपण इथे डिनर घेतलेलं आहे. आणि लास्ट नाईट म्हणजे काल रात्री. शाळा कशी चालू आहे? हाऊज स्कूल गोईंग? हाऊज स्कूल गोईंग. चांगली चालू आहे, खूप अभ्यास आहे. It's going well, but there is a lot of study.
इट्स गोइंग वेल बट देर इज अ लॉट ऑफ स्टडी. अशा या प्रकारे तुम्ही याला बोलू शकता. तू मला यात मदत करू शकतोस का? कॅन यू हेल्प मी विथ धिस? कॅन यू हेल्प मी विथ धिस? हो नक्की. तुला काय हवं आहे? शुअर. व्हॉट डू यू नीड? शुअर. व्हॉट डू यू नीड? शुअर. व्हॉट डू यू नीड? किंवा नीडच्या जागी वॉन्ट हे पण तुम्ही बोलू शकता. आपण किती वाजता भेटू? व्हॉट टाइम शॅल वी मीट? व्हॉट टाइम शॅल वी मीट? व्हॉट टाइम शॅल वी मीट? 8 वाजता कसं राहील? तुम्ही म्हणताय की बाबा 8 वाजता कसं राहील? गुड. हाऊज अबाउट 8 PM? हाऊज अबाउट 8 PM? किंवा हाऊ विल इट बी ॲट 8 PM? हाऊ विल इट बी ॲट 8 PM? दोन्हीपैकी कोणतंही बोलू शकता. आपण कुठे भेटायचं? व्हेअर शॅल वी मीट? व्हेअर शॅल वी मीट? पार्कमध्ये भेटूया का? शॅल वी मीट ॲट द पार्क? शॅल वी मीट ॲट द पार्क? आता मी इथे पार्क घेतला आहे. तुम्ही कोणतं रेस्टॉरंट असेल किंवा कोणाच्या घरी असेल ते इथे तुम्ही लिहू शकता. तुम्ही म्हणता की घरीच भेटूया ना. लेट्स मीट ॲट होम ओनली. लेट्स मीट ॲट होम ओनली. दुपारच्या जेवणात काय खाल्लं? व्हॉट डिड यू हॅव फॉर लंच? व्हॉट डिड यू हॅव फॉर लंच? मी तुझा गृहपाठ पाहू शकते का? मे आय सी युअर होमवर्क? मे आय सी युअर होमवर्क? किंवा यालाच तुम्ही कॅन आय सी युअर होमवर्क? कॅन आय सी युअर होमवर्क? दोन्ही पद्धतीने बोलू शकता. हो पण ते मला पूर्ण करायचं आहे. यू कॅन बट आय नीड टू फिनिश इट. यू कॅन बट आय नीड टू फिनिश इट. किंवा येस बट आय नीड टू फिनिश इट. किंवा शुअर आय नीड टू फिनिश इट. शुअर बट आय नीड टू फिनिश इट. किंवा ऑफकोर्स बट आय नीड टू फिनिश इट. अशा प्रकारे आन्सर तुम्ही देऊ शकता. मी तुमची बाथरूम यूज करू शकते का? गुड. मे आय यूज युअर रेस्टरूम? मे आय यूज युअर रेस्टरूम? किंवा कॅन आय यूज युअर रेस्टरूम? दोन्हीपैकी कोणताही तुम्ही बोलू शकता. तुम्ही म्हणताय हो नक्कीच. येस ऑफकोर्स. येस ऑफकोर्स. तू काल काय केलं? व्हॉट डिड यू डू यस्टरडे? व्हॉट डिड यू डू यस्टरडे? मी काल एक चित्रपट पाहिला. गुड. I watched a movie yesterday. I watched a movie yesterday. I watched a movie yesterday. तू इथे कधीपासून राहत आहेस? How long have you lived here? How long have you lived here? मी जे काही कॉमन क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर आणि क्वेश्चन्स असं घेतलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, जर नेक्स्ट व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मला नक्कीच कॉमेंट करा. मी नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा घेऊन येईल. 3 वर्ष झाली. इट्स बीन 3 years. इट्स बीन 3 years. किंवा जर तुम्हाला म्हणायचं असेल की 3 वर्षापासून. गुड. सिन्स 3 years. सिन्स 3 years. आता बघा आपण दोन्ही आन्सर घेतलेले आहेत आणि दोन्ही क्वेश्चन सुद्धा घेतलेले आहेत. तेव्हा तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला काय बोलायचं आहे. तुला भावंडे आहेत का? डू यू हॅव एनी सिबलिंग्स? डू यू हॅव एनी सिबलिंग्स? सिबलिंग्स म्हणजे भाऊ बहीण. हो मला एक भाऊ आणि एक बहीण आहे. येस आय हॅव अ ब्रदर अँड अ सिस्टर. आय हॅव अ ब्रदर अँड अ सिस्टर. तिने तिचा गृहपाठ पूर्ण केला आहे का? हॅज शी फिनिश्ड हर होमवर्क? हॅज शी फिनिश्ड हर होमवर्क? नाही ती अजून करत आहे. नो
शी इज स्टील वर्किंग ऑन इट. नो, शी इज स्टील वर्किंग ऑन इट. आता मी स्टील वर्किंग ऑन इट घेतलं. तुम्हाला जर हे म्हणायचं नसेल तर सिंपल म्हणा नो, शी इज स्टील डुईंग. शी इज स्टील डुईंग असं याला बोलू शकता. तू काय खरेदी केलं आहे? व्हॉट हॅव यू बॉट? व्हॉट हॅव यू बॉट? मी भाज्या खरेदी केल्या आहेत. आय हॅव बॉट व्हेजिटेबल्स. आय हॅव बॉट व्हेजिटेबल्स. तुला माझा मेसेज मिळाला का? डिड यू गेट माय मेसेज? डिड यू गेट माय मेसेज? हो, मला मिळाला. येस, आय गॉट युअर मेसेज. येस, आय गॉट युअर मेसेज. काही काम बाकी आहेत का? आर देअर एनी चोर्स लेफ्ट टू डू? आर देअर एनी चोर्स लेफ्ट टू डू? किंवा यालाच तुम्ही असंही बोलू शकता, आर देअर एनी टास्क लेफ्ट टू डू? आर देअर एनी टास्क लेफ्ट टू डू? किंवा आर देअर एनी वर्क लेफ्ट टू डू असंही तुम्ही याला बोलू शकता. होय, काही गोष्टी शिल्लक आहेत. येस, देअर आर फ्यू थिंग्स लेफ्ट. येस, देअर आर फ्यू थिंग्स लेफ्ट. ठीक आहे, उद्या भेटू. ओके, सी यू टुमॉरो. ओके, सी यू टुमॉरो. आता ओकेच्या जागी तुम्ही ऑल राईट, सी यू टुमॉरो असं याला बोलू शकता. आय होप गाईज हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल असेल. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.